नमस्कार, हॅलो सर्वांना गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष आपणा सर्वांना सुखाचे, समृद्धीचे आणि आरोग्यदायी जावो. चल भावा, सिटीत रसिको, मला माहिती आहे आपला शो तुम्ही खूप छान एन्जॉय करताय. गावरान ब्रोज मुंबई मॅन्शनमध्ये येऊन खूप दिवस झाले. तर आज आपण पाहणार आहोत की आपल्या या शोची सुरुवात कशी झाली होती. बैलगाडा शर्यतीत अनेक मैदानं गाजवलेला आपला अथर्व जगताप, रागावर त्याचा ताबा नाही असं तो म्हणायचा. गावात मुलींशी त्यांनी कधी मैत्रीही केली नाही, पण आज तो मुंबई मॅन्शनमध्ये येऊन सर्वांचाच मित्र झालाय. पोलादालाही कधी ना कधी पाजर फुटतच. जसं शाळेत स्टेजवर उभं असताना अथर्वचे डोळे पाणावले आणि तो अनुश्रीला सॉरी म्हणाला. त्याच्यातला हा बदल साऱ्यांनाच आवडला. कसं वाटतंय? एक नंबर वाटते. एक नंबर वाटतंय. इथे बघितलं का सगळे आपल्या सिटी सुंदरी आहेत. हाय हाय काय असं काय? जरा त्यांच्याकडे बघ, स्माइल दे आणि त्यांना सांग नमस्कार. नमस्कार. कशात? मी आत्ताच आलोय बघा. चाललंय माझं बी आपलं बरं. तुला जी वाटते की जी सिटी सुंदरी तुला कॉन्टेस्ट जिंकवण्यासाठी मदत करेल, तुझ्यासाठी एकदम करेक्ट असेल, तू यायचंय, ते गुलाबाचं फूल घ्यायचंय आणि त्या सिटी सुंदरीला ते फूल द्यायचंय. फुल देणं माझ्यासाठी एवढं कठीण होतं की काळजाव दगड म्हणजे एकदम असा चिंध्या झाल्या हो पार. देताना असं लय बेकार वाटलं काहीतरी. आम्ही कोणालाच दिलं नाही पहिल्यांदा. तिने उगाच घेतलं नाही घेतलं, तिला फेकून म्हणजे काय करता म्हणून आपलं. सफरचंद आहे नाही बोर पपई मोठा मोठा बोर. आवळा आहे. अरे मोठं बोर घे ना बाबा, तुम्हाला अरे- बाकीचं कशाला सांगतोय? अरे ब्रो, माझी चिडचिड झाली तिथं की मला हे सगळं नकोय. मला जे हवंय मी तुला सांगतेय. इथे किवी आहे आणि द्राक्षे आणि हे आणि ते. कुठे गेला? सोडून गेला का? मला बी राग आलेला, मी सोडून देणार होतं तिथे. परत म्हणलं नको, पहिलाच टास्क आहे आपला. लय कंट्रोल केलं, लय म्हणजे इतकं कंट्रोल केलं. गावाकडे असतो ना पंचायत डोपाडली असती पोरं तर मी. मग ही शर्यत जिंकलास का रे तू? कुठली? ही आता हे तुलाच माहित. वराडलीच माझ्यावर कसली जोरात मागाशी. माझ्यासोबत राहायचंय तुला. राग बीग करून चालणार नाही, कळलं ना? मी अशीच आहे. मी पण असाच आहे मग. तुला मला आहे तसं एक्सेप्ट तुला करायला बी आलं, मला हे असंच करावं लागलं. मला पहिल्याच दिवशी तुझ्यासोबत भांडायचं नाहीये. मग कळेल मग. तुम्ही 12 गोष्टी कलेक्ट केल्या आणि त्यात 12 मधनं 12 गोष्टी करेक्ट आहेत. मी खूप खुश होते की पहिलाच टास्क होता आणि तो आम्ही जिंकला होता. आदल्याच दिवशी मी 0 होते आणि फर्स्ट टास्कला मी हिरो झाले. असं छपरीवाणी का घातलेस? जरा नीट घाल की. हेच की, एवढे चांगले कपडे घातले तरी छपरी दिसतेस. म्हणजे तर मग तू आता माझं तोंड, मला हे नको करूस का ना. काय माझं तोंड चपरी लय म्हणतेस घाण मग? आहे. मग नीट असं असं कसं चालतोस? असं चाल ना जरा. मग कपड्यात असाच चालतोय. आत्ता बघितलं मी, असं चालत होतास फुल पोट बीट सगळं हात आवळून. असं चाल ना जरा, असं तसाच छान चालतो. मुलासारखा. माय नेम इज अथर्व राजेंद्र जगताप. Where do you live? आय एम लिव वाई, सातारा. Education? एज्युकेशन सेकंड इयर्स. College? हा, कॉलेज सेकंड इयर. Second year. Okay. माझी खूप चिडचिड झाली तिथं. माझं असं झालं की का मी तुला शिकवलंय, तू का असं करतोयस? तुझी मेंटरचं नाव काय इकडे? अनुश्री माने. ओके. अनुश्री समजा तुझ्याशी खोटं बोलली, ती खोटंच बोलते माझ्यावर. काय काय खोटं बोलते? तिच्या वागण्यावरून बोलण्यावरून कळतं जरा. हे बावळ बोलतोय. आलं एवढ्या लांबून. हे तुला आवडत नाहीये तिच्या बरोबर? नाही आवडत, मी तिला बोलतो डायरेक्ट. तिचा राग एवढा आहे की ती पुढचं काय कोणाचं ऐकूनच घेत नाही, कसलंच ऐकून घेत नाही. काय संबंध आहे? तर कधी रागवले मी? कधी रागवले मी? नीट बोलायचा संबंध येत नाहीये. हे तर मी एकटी टास्क नाही करत आहे, आपण दोघं आहे जोडीनं.
जेवढे एफर्ट्स मी घेते ना तेवढं तू पण घेतले पाहिजेस. जेव्हा आपली बोलू आपण. नाही बोलायचा संबंध नाही. ऐका ना, इथे जेवढे पण आहेत ना, आजच्या टास्कला मला माहितीये मी काय म्हणतात बॉटम मध्ये, त्यामुळे सगळ्यांनी मला नॉमिनेट करायचं. या आठवड्यात आहे ना आपण घराच्या बाहेर जायचंय. मी एकटीने मुक्त घेतलाय का सगळे टास्क चांगले करायचा? त्या दिवशी डायरेक्ट टास्क क्विट केलास तू. ही पोरगी रडत होती, तुला फरक पडत होता का तिच्या समोर? एका तरी मुलीची रिस्पेक्ट करतोस का? इथं कोणी पण सांगायला तयार आहे की कोण तुला एक्सेप्ट करेल ऍज अ पार्टनर. मी करतेय, मी काय सहन करते तुला नाही माहितीये. तैयार? हा, रेडी? चलो. In what did the crow find the water? जग. येस, करेक्ट. What is R for? व्हॉट इज आर फॉर? आर फॉर रॅबिट. रॅबिट. अरे वा. शेवटचा प्रश्न. Give a speech on myself. दिस इज अथर्व राजेंद्र जगताप. ओके. I am 20 years old. My from Y Satara. And missing someone, my all friends. ओके, व्हेरी गुड अथर्व. जबरदस्त अथर्व, जबरदस्त. नसरे सर टाळ्या बिळ्या वाजायला लागले की म्हणला मला बी जरा बरं वाटलं व्हायचं की बाबा झालं असेल चांगलं. याच्यामध्ये तुझा हातभार किती होता? ॲक्च्युली जे आधी जे काही झालं त्यामध्ये माझा काहीच हात नव्हता. आय डोंट नो तो खोटं का बोलला. सो आज बेसिकली तू काहीच नाही शिकवलं त्याला नाही. का अनुश्री? असं मला नाही कंटिन्यू करायचं त्याच्यासोबत. आज त्याला ॲक्च्युली रिअलाइज झालं की हे किती सिरियसली करणं गरजेचं आहे. कारण आधी मी जेव्हा त्याला स्वतःहून मागे लागत होते की चल हे करूया ते करूया, तेव्हा तो टोलवाटोलवीची उत्तरं द्यायचा की नाही का, ए बघू ना नंतर. मला फक्त त्याच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की जो काही प्रकार झाला त्याच्याबद्दल त्यांनी माझी माफी मागावी आणि जे काही तो वागत होता ते तो पुन्हा करणार नाही. ही अजून एक गोष्ट मी तुला इथे सांगू इच्छितो की आत्ता मी जेव्हा त्याला विचारलं की तुला कोणी शिकवलं, कसं शिकवलं, तेव्हा त्याने सगळ्यात आधी तुझं नाव घेतलं. कुठेतरी त्या गोष्टीची त्याला डेफिनेटली जाणीव आहे. त्याचा स्वभाव थोडा वेगळा आहे आणि मला वाटतं तो चॅलेंज आहे तुला ॲक्सेप्ट करून पुढे जायचं. तर मी असं म्हणत नाही की तिच्याकडून बी काही सगळं चुकलंय, माझ्याकडून बी काही गोष्टी चुकल्यात. मी आलोय गावात एकतर नवीन, त्यामुळे मी जास्त कुठल्या पोरगीवर आजपर्यंत बोललो नाही. म्हणजे बरोबर. तिला जर मी वाईट बोललो तुम्हाला तिथंच बोलायला पाहिजे होतंस. पण त्यांनी पण सांगायचा प्रयत्न केला अथर्व. आज ती सुद्धा प्रयत्न करते आणि मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की ही स्पर्धा आहे. सो आय एम ग्लॅड. कुठेतरी मला खूप बरं वाटतंय हे बघून की तुम्हाला दोघांनाही कुठेतरी त्या गोष्टीची जाणीव झाली आहे की नाही आपण कशासाठी आलोय आणि आपण कुठे चुकतोय. तिला वाटते ना मी तिची माफी मागितली. सॉरी अनुश्री, माझं खरंच चुकलंय. हा म्हणजे जेव्हा मला हे त्याच्याकडून खरं तर अपेक्षितच नव्हतं, काहीच एक्सपेक्टेड नव्हतं की तो मला सॉरी पण म्हणेल. पण तो जसा दिसतो की तो दगड आहे तसा तो नाहीये, पण आतून हळवा आहे तो, हे मला तिथे रिअलाइज झालं. फायनली विचारतो, तुम्हाला पेअर म्हणून एकत्र राहायचंय की बदलून टाकू? राहायचंय. राहायचंय. चलो, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कडकलक्ष्मी समाजाचा दीपक उन्हातानात पायात घुंगरू घालून दान मागत दारोदारी फिरायचा. जे मिळेल ते आनंदाने घ्यायचे. पोतराजाच्या वेशात अनेक स्वप्न घेऊन त्यांनी या शहरात प्रवेश केला. मुंबई मॅन्शन मध्ये वेगवेगळे टास्क खेळताना त्याचा कॉन्फिडन्स वाढला. काकडे आहेत, वांगे आहेत, भोपळा आहे, मोठं वांग आहे. नाही 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 नाही, आज फ्रीज मध्ये चेक कर. हे फ्रीजच आहे काय? मला कसं दिसणार? अरे तुला नाही दिसणार, मला कसं दिसत? CUR CUR
ATE. आणि आता रिझल्ट. ओके, दीपक आणि प्रणाली, तुम्ही 7 गोष्टी कलेक्ट केल्या आणि त्यातनं बरोबर गोष्टी होत्या 7. 100% रिझल्ट. आतापर्यंत बेस्ट कॉर्डिनेशन जर कोणाचं असेल तर तुमचं आहे. मी उशीर येऊन बसले तुझी वाट बघत बस. थँक्यू सो मच. तर दादा तरी ना त्याच्यावर तुला एक गिफ्ट द्यायचं आहे. गिफ्ट? सरप्राईज. मी उभारूनच घालणार होतो, अचानक माझा गुडघा खाली वाकला. कळलंच नाही मला, काय कळलंच नाही काय झालं. एकदम प्रेमळ मनाने असं रिंग घातला. कसा वाटला गिफ्ट? मला आयुष्यात कधी कोणी प्रपोज नाही केलंय. धीर झालो या बघा बधीर झालो या अन तुझ्यासाठी बनून मजनू माग आलो या. अरे उडताय झिंगाट पळते रंगाट दांगात आलो या झालं चिंग 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 आट चिंग 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 चिंग. त्याचं वेगळं रूप प्रेक्षकांसमोर आलं आणि प्रेक्षकांनीही त्याला भरभरून प्रेम दिलं. तेजी दादा इकडे आलेला आहे आणि तो आजचा रिझल्ट काय आहे ते जे भाऊ आता सांगतील सगळ्यांना. तो आजचा विनर आहे दीपक. दीपक पहिला आलाय. माझं असं होतं की दीपक आणि प्रणाली म्हणली ही नाचायला लागली तिथं डायरेक्ट. नाही, मी खूप खुश होते. म्हणजे मी खरंच खूप खुश होते की त्यांनी तो टास्क केला कम्प्लीट. आणि मला त्याच्यावरचा कॉन्फिडन्स खूप वाढला की हां, ह्याला ट्रेन करायला अजून मजा येईल पुढे. राम राम मंडळी, मी आले मुंबईमध्ये मोठमोठे बिल्डिंग बघायला आणि समुद्राच्या कडेला दगड बघायला. आणि माझ्या संग आहे प्रणाली, मला दाखवायला फिरवायला. चल डोळे बंद कर. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत डोळे नाही उघडायचे. ओके, उघड. या 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 या. त्याचं रिॲक्शन त्या व्ह्यू कडे नव्हतं किंवा त्या समुद्राकडे नव्हतं. त्याचं असं होतं एवढी एवढी मोठी असते हे मला माहित नव्हतं. माझं असं होतं की याला दगड का बघायचे. समुद्र एवढं मोठं आहे, नरिमन पॉइंट एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत, मुंबई आहे, ह्याला आपलं दगडच बघायचे होते. म्हणलं पण जाऊ दे. आमच्याकडे पाणी आमच्याकडे पण आहे, तर दगड बघायची होती महत्वाची. अरे काय मी वाटलं तुला अशी तीन दगड? अरे 3 वाटलेलं मला. 3 दगड असतात. खरं इथं कसं आहे, 1 2 2 3 4 4 आहेत. तुला माहितीये मी का दगड बसलो. इथं किती टाकते? का? कारण जो तो वॉटरचा फ्लो आहे ना, हा? तो कंट्रोल करायला. एकदा जरा परत बघू कशी आहे. एक पोरगी नाक्यावरती पाहिली होती. वा 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 वा, मस्त. मी तुम्हाला आल्यावर पण सांगितलं होतं हो. इसकडून टाकणार. इसकटून टाकले, पूर्ण इसकटून टाकले. मी दीपक कोळी. जास्ती करून मला इंग्रजी येत नाही, थोडे कम्फर्टेबल वाटत नाही. मी खडकलक्ष्मीचं काम करतो आणि दुसरं MIDC पण कधी कधी जातो. आणि गाडी रिपेअर या गॅरेजमध्ये पण जायला आवडतं. जरा थोडं कामं करत असतो तिथं मी. कधी प्रेमात पडलायस तू? वाटलं जरा परिस्थितीमुळे 2 पाय माघार घ्यायला लागलं. प्रेम ही भावना आहे तर. आहे. हं? हा, मी प्रेम करतो, नाही असं नाही. माझ्या कामावरती, माझ्या माणसांवरती, माझ्या मित्र परिवारावरती प्रेम करतो. प्रेम कोण करत नाही, सगळे करतात. तुला नोकरी का हवी? मला माझी परिस्थिती बदलायची आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आम्हाला राहायला घर नाही, एका ठिकाणी मला व्यवस्थित सेटल व्हायचं आहे, त्यामुळे मला नोकरी पाहिजे सर. मग तुझं खडकलक्ष्मीचं जे आधी चालू होतं तुमच्या हा. घरची परंपरा हा. आहे ती बंद करशील? नाही, एवढं नाही करणार ते. जी कर. माझी लोककथा आहे ती चालू ठेवणार करणार मी. ना. मग ती शहरात कशी शहरात करणार? हा, करणार सर. ज्यावेळी मला सुट्टीला असेल ऑफिसला त्यावेळी तर टाइम करणार मी. Recite Humpty Dumpty poem with action. हमटी डमटी सॅट बरोबर. फॉल्स काय तर आहे सर. आठवायचा प्रयत्न कर. एवढं आठवत नाही सर. हमटी डमटी त्याला 4 वेळा
वेळा शिकवलंय पण त्याला काय ते आलंच नाही स्टेजवर. तोंडात ना बाहेर सुद्धा. आम्ही दोघं फिरत 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 गेलो. ते रिझ्यू कॉलेज सोडून दुसऱ्या कॉलेजच्या गेट समोर झेंडा दिसला लांबना. चेक पॉइंट 1 ऍक्टिव्हिटी 3 अनोळखी लोकांकडून मिठी मिळवणे. 3 लोकांकडून मग तिथून विचारायला की नेमकं मागायचं कोणाकडे, तो कोण मारणार तर नाही ना मागितलं बिगितलं तर. असा विचार माझ्या डोक्यात होता. खरंच घे मामा, एक मिठी द्या मला. एक तास काय माझा, एक मिठी द्या फक्त. मिठी 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 घे 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 घे. तुम्हा दोघांना काकडीचं सांदन विथ चॉकलेट वॉलनट ड्रिझल किंवा गनाश. सिंपल, एकदम सोपं. सो सांदन बेसिकली काय असतो, स्टीम केलेला केक असतो. मला एकच माझ्या डोक्यात होतं की आज आपला केक होणार नाही, कारण आमच्याकडे काहीच नाही आणि काय होणार देखील नाही. मधुरताई आल्या, त्यांनी नॉर्मल पेपरला बटर पेपर कसा बनवायचा इन्स्टंटली 2 सेकंदात मला शिकवलं, पण 5 मिनिटात केक कसा होणार. झालं, अजून थोडा वेळ ठेवायला. 5 मिनिट. शेवटची 2 मिनिटं. वाढवा मग. असं पकडलं, पलटी केलं प्लेटमध्ये. गनाश रेडी होता तोपर्यंत सरांनी सांगितलं की ठेवा ठेवा, झालं टाइम. झालं, time off time. लास्ट मिनिटला पटकन गनाश टाकला. 5 4 3 2 1 वेळ संपली. थोडे ड्रायफ्रुट्स टाकले आणि ती प्लेट आम्ही रेडी. डिझाईन पण करायला मिळालं नाही आम्हाला. त्याचं नाव काकडी गणेश केक. काकडी गनाश केक. माय गॉड. सर, यू हॅव टू ट्राय दिस प्लीज. खतरनाक. ते असं ना, शेवटी आई एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालते. आमच्या दोघांच्याही मताने आजच्या टास्कचे विनर आहेत प्रणाली आणि दीपक. खतरनाक. विनर्स, कॉंग्रॅच्युलेशन. पहलवान ऋषिकेश. आखाडा, तालीम, लाल माती, शिस्तीत व्यायाम करायचा आणि वेळेवर खायचं, हे त्याचं आयुष्य होतं. 1 डझनभर केळं खा तुम्ही, अंडी 1 7-8. हे तुमचं जे बघितलं सगळं ट्रेनिंग बिनिंग सॉलिड आहे. मग काय विषय हार्ड आहे. तसंच आता इथे पण फुल जोर लावायचा आपल्याला कार्यक्रमात. काय सगळ्यांना धोबी पछाडून मारून काय शाबास. पण या सिटीत येऊन त्यांनी आपल्या हुशारीने शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ म्हणत अनेक टास्क पार पाडले. आज तो कोणालाच न दुखवणारा सर्वांचा लाडका पहलवान झालाय आपला पुकी पहलवान. हे हात लावून बघा, ड्रॅगन फ्रूट. ड्रॅगनच आहे. खावा लवकर. इथे सोडलंय की खावा. परफेक्ट. लगेच सापडलं शिकवलेलं. हा, ते लगेच ह्याने शिकवलेलं म्हणून काय एवढा विषय आला. पण ते खायला कसं घातलं माहितीये काय, असं फोडलं. नको नको म्हणतो, खायला घातलं. त्यांनी हावऱ्यावरून खाल्ले. मला बघू द्या टेस्ट करून. हे जरा खावा. बरोबर आहे. मग कशाला म्हणला टेस्ट करायचं. घेतलं चीज खाल्ल्यावर असं. पण जवळ आधी दोडका घाटा खायला वाटत लागली तोंड बाई. मला दोडका असं पण आवडत नाही, पण कच्चं खाल्लं तेव्हा तुम्ही म्हटलं हा घ्या, घेऊन टाका, जे आहे ते घेऊन. एक बंजारा फिरतो तसा, जणू एक तारा घुमतो जसा, जणू एक तारा घुमतो जसा. काय घ्यायचं तुम्हाला? हे घ्यायचंय, हे द्या. हा, खाऊन बघा. हा, बघा बघा. द्या भरवा. देऊ ना, आवळ्यासारखं आहे ते. काकडी द्या. काकडी द्या.
काय काय झालं? अच्छा, अरे तुम्ही का सारखं सारखं त्यांना सांगता? अरे पण त्यांना सांगता कशाला तुम्ही सारखं सारखं? आता फोन केला तुम्ही कशाला? घडवू नका सर. मामांचा फोन नाही हो. नाही म्हणतात, स्पीकरवर टाकायचं आणि बोलायचं का? हा टाका चालतंय. मग हा? बघतो मी. तुझं शूटिंग मस्त चाललंय, मी बघतोय. तुला तालमीची आणि पैलवानांची आठवण येते का नाही? झालं का? कोणाचा आवाज होता हा? अरे मामांचा आहे. म्हणजे हा चालू आहे ना फोन, बोलायचंय? नका नका. नका, नका. फोन चालू आहे. हो, कट कर. हा ते बोलले का? हा त्यांना पाठवलं, श्रुतीचं उचलणं पाठवलं का? हा अच्छा. आता तर वाटच लावला. शेवटच्या ह्याला असं 3 वेळा बाउन्स केलं तुम्ही तिला, श्रुतीला. हे काय हो, वजन उचललं का? जरा ती स्टेप माझ्या बरोबर पण करा ना प्लीज. माझं नाव ऋषिकेश चव्हाण. मी राहतो इचलकरंजीत, जिल्हा कोल्हापूर. मी पैलवान करतोय. मुंबईत काम का कुस्ती, तर याच्यामध्ये काय महत्वाचं आहे? आता मुंबईत काम. बैठक किती मारतो? बैठक मी 1000 मारतो. 1000 मारतो? मग आता एक काम कर, चल तू उभा राहा. आता बैठक मारत पुढची उत्तरं दे. जोर आणि बैठक मारला मला आता ही कपड्यावर कसं जोर बैठक मारायचं ते अवघड झालं. एक तर पॅन्ट फिट होती, ही पॅन्ट केव्हा घातली नाही असली, पण फिट बसल्या, फाटली तर मला सांगा. काय जोर मारतो? हा जोर मारता येतील? हा बूट काढून जोर मारतो. एवढं शिकवलंय. कोणी बनवला? श्रुती मॅडमनं बनवला. Recite Itsy Bitsy Spider with actions. द रिस्टी पिस्टी, द स्पायडरमॅन अप, द रन, द स्पायडरमॅन गिरन. सन अगेन, द शूटिंग. बरोबर, तू बोल. थँक्यू, कम्प्लीट झाली? हा तेवढंच आहे. इट्सी बिट्सी स्पायडरची कविता होती रे, तू स्पायडरमॅनची कविता कर. आणि स्पायडरमॅन पण आपला कोल्हापुरी होता होय. चला, आमचं टार्गेट गावलेलं आहे. ए, चल भावा, दिसलं रे. हे काढ. चल भावा, सिटीत गावलं आम्हाला. चल भावा, सिटीत गावलं. मामा नमस्कार. झेंडा गावल्यावर मग आम्ही दंगा केला जरा. मग तिथं आम्हाला एक सरप्राईज होतं. म्हणजे आम्हाला एक टास्क होता की त्या मामांकडनं एक कार्ड घ्यायचं आणि त्या कार्ड तर लिहिलेलं की 1 लेडीज टॉप एका पुरुषाला विकायचं आहे. पुरुषाला विकायचं आहे. पुरुषाला लेडीजला नाही. डोकं खांदायची पळी आली की रे, ही काय झडते म्हणायचं. एक मुलीचा कप मुलाला विकायचं. मुलाला घेतोस का? घेतोस का? हे नाही यार का? अरे काय मर्दा लागला. काय म्हणतो गिफ्ट करून दे. घ्या. अहो 50 रुपयाला घ्या, खरं घ्या. आमच्याकडे कोण बघणार नाही तोंडाकडे. कोण येते की नाही? भाऊ घेतोस का? अरे घे, चांगला आहे रे. आमची धावपळ चालू होती आणि मी वैतागलो शेवटी. कोण घे नाही, पळायला लागले आमच्यापासून माणसं. मग क्रिशला म्हणलं अरे डोकं काय तर लावावं लागतं, एक जुगाड करायला पाहिजे. एक माणूस होता, 100-200 रुपयाला तुमच्या मनात येईल तेवढं घ्या, पण घ्या. म्हणजे पाया पडून घ्या लावला त्याला. तेच म्हटलं की एवढा वेळ का लागतोय ना फोन करायला. आता मला कळलं की यांचं मध्ये एवढे मोठे टास्क होते. हे लेडीज स्टॉप आहे. हे दुकानात आहे 150 रुपयाला. पण आम्ही तुम्हाला देतो 50% टॉप, म्हणजे 100 रुपयाला घेऊन ते घ्या. द्या. वा मग एकदा म्हणा, चल भावा सिटीत. चला भाऊ सिटी. यार भाई, ऐसा मत करो यार भाई. लगा मोबाइल रख. अरे मैं सिखाता हूँ ना, आजा, मैं सिखाता हूँ. ऐसा करना है, ऐसा मारना है, फिर ऐसा. ठीक है, ऐसा मारना है. शाबाश, कमान. शाबाश. शाबाश मित्रा. 3 शाबाश. 4 शाबाश. 5 शाबाश. शाबाश. 1 शाबाश. अमृत मामासाठी काय बनवणार? तांबडा पांढरा.
काय काय आता हे नाही आवडणार त्यांना. हे कशाचं काय खात्यात, हे काय आहे नेमकं ते बी कळण झालं. अरे हे कसे शेफ ऋषिकेश, तुम्ही असं कसं बोलताय? आता एवढ्या मोठ्या रेस्टॉरंटला तुम्हाला घ्यायचंय शेफ म्हणून, तुम्ही काय बनवताय तेच तुम्हाला माहित नाही व. श्रुती तुम्ही तरी सांगा अगं काय करायचं, हे सांगतायत मला लक्षात राहत नाही रेसिपी. नाही रेसिपी लक्षात आहे पण नाव नाही माहिती. हे अरे या दोघांनाही नावं नाही माहिती. एक मिनिट, म्हणजे माझ्या रेस्टॉरंट मध्ये जी लोक जेवायला येणार ती एक ऑर्डर देणार आणि शेफना माहितीच नाही ते काय बनवतायत. मेक्सिकन स्टफ्ड समथिंग. ते टेस्ट वाव. कबड्डीच्या मैदानात त्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली. आमचे मिसगावचे आन बान शान फिश गावडे हे आपला रेड समोर चालू आहे. मी आतापर्यंत जवळपास 50-51 टुर्नामेंट खेळलेले आहेत कबड्डीचे. क्रिश. हो सर, माझं नाव क्रिश गणेश गावडे आहे. मी मिसगाव येथून आलेला आहे. माझा तालुका धानोरा आहे आणि जिल्हा हा गडचिरोली आहे. मी फक्त क्रिश बोललो त्यावर तू सगळं सांगून टाक. क्या बात आहे. कसा आहेस? मी तर नेहमी चांगलाच असतो सर. म्हणजे जिथे जातो तिथे माझे मित्र वगैरे मी बनवायला खूप एक्सपर्ट आहे. अच्छा, एक्सपर्ट आहे. एक्सपर्ट आहे सगळं. मुंबई मॅन्शन मध्ये प्रवेश केल्यानंतर इथेही आपल्या चपळ शरीराचा योग्य वापर त्याने केला. अनेक टास्क मध्ये चांगला परफॉर्मन्स करून क्रिशने साऱ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. कसं वाटतंय कॅन्डल लाईट डिनर? इज सो स्वीट. ऑरा ओरा मीन्स पर्सनॅलिटी. यस, पर्सनॅलिटी, बट युअर ड्रेसअप इज नॉट काय म्हणतात त्याला, मराठी सांग. इज चांगला नाही आहे. व्हॉट यू मीन? दिस इज ब्युटिफुल. ब्युटिफुल म्हणजे साडी. काय खाणार तू? पहिले तू बघ मग नंतर मी. सुगोई माकी रोल चालेल तुला? मला तर तू गाई माकी रोल. हा ठीक आहे, ठीक आहे ना. याला काय म्हणतात? सुशी. सुशी. क्रिश तसं खाते का? फूड्स खाल्लो ते पण खाता नव्हतं येत मला. खास कर का ते काळ्या नव्हतं पकडता येत. पकडून पण दाखवलं मला, असं पकडायचं तसं पकडायचं, पण तरी पण मला ते जमत नव्हतं काळ्या पकडणं. ए भाई पाणी. आता कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय भाई. जब भी रहने का एंजॉय में रहने का मेरा भाई. जसा मी त्याच्या हातात फोन दिला, सेल्फी स्टिक दिली, तो असा होता. मला इथे कबड्डी खेळूशा वाटत आहे. अरे बापरे. हा, आणि माझ्या आई वडील यांना थोडंसं माझं आठवण येत आहे, कारण ते जर इथे असते तर किती अजून मजा आली असती. त्यामुळे मला असं होतं की तू बघ, छान पीस त्याचा एक्सपिरियन्स घे. जेव्हा तू नेक्स्ट टाइम समुद्र तुला लक्षात राहिलं पाहिजे की आम्ही तिकडे तिकडे गेलो होतो, मला काय भारी वाटलं, ते त्याला एक फिलिंग आली पाहिजे होती. आणि सलमान खान आणि शाहरुख खान सरांचं घर कोणाकडे आहे? वा, स्टार्स सुचलेत तुला. इथेच राहतात ते पण. हो, पण त्यांचं घर कोणाकडे असेल? तुला बघायचंय? हो. मी तुला नाही. कोल्ड ड्रिंक वाटतेस, कोल्ड ड्रिंक वाटतेस, कोल्ड ड्रिंक वाटतेस. Would like to have some water, sir?
वॉटर येस वॉटर सम स्टिल वॉटर, स्पार्कलिंग वॉटर, सर. साधं पाणी. साधं पाणी. येस. The still or sparkling, sir? Would you like to place an order? Maybe some soups, some appetizers. सूप चालेल मला. Yeah, soup. Which soup? वन मेसो सूप अँड वन गासपोचो सूप सर. वल्ला I'll get you some soup and some appetizers and some main course as well. मेन कोर्सेस. मेन कोर्स. ब्रूम शूम Boom, zoom. रिसोटो. ब्रूम शूम रिसोटो. बूम सूम रिसोतो. श्रूम बूम रिसोटो. आणि सर तुम्ही साधारण टिप किती द्याल आम्हाला? माझ्याकडे आता कॅश नाही आहे तर मी फोन पे मारेन तर चालेल. फोन पे मारेल. अवश्य मारा सर, फक्त जरा हळू मारा. शॉपिंग मार्ट मध्ये कार्ट चालवण्यापासून ते ऑफिस मध्ये गुलाबाचं फूल हुशारीने विकण्यापर्यंतचा त्याचा हा प्रवास कमाल होता. गडबडून नको जाऊ. काकडी बघायची आपल्याला, काकडी. आणि मला आसपास सांगत राहा काय काय आहे. दोडका आहे. नाही पाहिजे. दुधी आहे. नाही पाहिजे. स्पेलिंग सांग मला. फ्रेंच. फ्रेश. अमूल फ्रेश क्रीम. हा बरोबर. दे चल, ठीक आहे, काय हरकत नाही. मुझाफाटी. काय आहे? मुझाफाटी म्हणते. मुजाफाटे. हा. डेट्स म्हणते. काय आहे? इम्पेरर डेट्स नव्हे का? नाही इथे नाही जायचं. चल. क्रिएटिव्ह पद्धतीने ते फुल विकून दाखव आम्हाला. कसं विकशील? बोलायचं नाही ना सर अजिबात. कसंही तू बोलायचे बोल, गाणं म्हण, कसंही कर, तू ठरव. क्वालिटी एक नंबर आहे सर. किती हलवलं तरी पण नाही, काहीच नाही झालं सर. घेतली फुल विकत? एवढा तू आरडाओरडा केल्यावरती कसं घेणार ना? तू काय दाखवलंस आम्हाला आता? काय दाखवलंस? थोडंसं इकडून तिकडं हलवलं नाही का, थोडंसं स्ट्रॉंग दाखवलं. हा सर फुल खूप स्ट्रॉंग आहे सर, 1 महिना टिकेल. फुल काय तुटत नाही म्हणून घेतात का? फुल छान दिसतं म्हणून घेतात, नाजूक असतं म्हणून घेतात. नाजूक असते म्हणून सर. तर मग तू गाणं म्हणत, म्हणजे कुठलंही तुझी चाल ठरव. फुलाबद्दलच्या 2-3 गोष्टी चांगल्या सांग. हा फूल किती सुंदर आहे, याच्यामुळे कितीतरी प्रेमाच्या गोष्टी होतात. याला बघताच मुली इम्प्रेस होतात. घेतलं फुलाबाळ तुझं? जो अंधाराला भीत नाही, अंधार त्याला भीतो. शेतातलं कोणतंही काम बोला, हा पट्ट्या पहिला हजर होतो. बोली त्याची तिखट, पण चेहऱ्यावर हसू आहे. विजय खबाळे नाव ज्याचं, हा कोल्हापूरचा गडी आहे. पारंपरिक धोती घालून हा जेव्हा मिशीवर ताव मारतो, साऱ्या पंचक्रोशीत हा गडी एकदम रुबाबदार दिसतो. माणसांवर विश्वास नाही असं म्हणणारा विजय आज त्याच्या मेंटॉरवर डोळे मिटून विश्वास ठेवतो आणि दिलेला टास्क हसत हसत पूर्ण करतोय. ना बुट्टा, ना कंडेन्स मिल्क, ना वॉफल. मी याला विचारत सुया लिहिलंय नाही लिहिलंय. मग आम्ही खूपच फ्रस्ट्रेटेड झालो आणि निघालो तिथून. गुरलीन आणि विजय करेक्ट आयटम्स होते 8. मी प्राऊड आहे कारण ह्याचे लक्षात होता की अच्छा हे घ्यायचं, हे आहे, हे ते आहे.
तर मी हॅपी होती. अजूनपर्यंत जो काय रिझल्ट डिक्लेअर झालाय त्यात सगळ्यात जास्त बरोबर गोष्टी विजय आणि गुरलीन यांनी कलेक्ट केल्यात. क्या बात आहे. चक दे फट्टे आणि काय नब्दे किल्ली. ते कम्युनिकेशन थोडासा गॅप आहे, पण हिला माझी ह्याला माझी पूर्ण मराठी कळते आणि मला ह्याची पूर्ण मराठी कळते. गुड जॉब गाईज, गुड जॉब. एक दिवस माझ्यासाठी माझी गर्लफ्रेंड म्हणून राहणार आहे. तुम्हाला कसं वाटेल? माझी गर्लफ्रेंड आवडेल का तुम्हाला? जी इच्छा होती ताज हॉटेल बस एक फोटो काढायचा. फोटो मी असं मरेपर्यंत जपून ठेवणार आहे. तो मला जायला संधी भेटते त्यामुळे. हा फोटो बघा आमचा कसं दिसतोय. मी चांगलं दिसते का? आपल्या मिशीवर ताव मारून कुठल्याही टास्कला हसत सामोरे जाणारा हा पठ्ठ्या त्याच्या खेळण्यातून बोलण्यातून रसिक प्रेक्षकांची मन जिंकतोय. मंग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट वर. मंग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट वर. बोलणं सोडू नका, कारण की मला वाटतं महाराष्ट्राचा संपूर्ण प्रेक्षक तुमच्या या बोलण्याच्या प्रेमात पडणार आहे. आणि पुन्हा एकदा ये बात होय की नाही? होय की संपला की विषय. नोकरी म्हणून तू काय करणार इथे आता? मला सेल्सची नोकरी करायची. काय करशील सेल्समध्ये मग? मला एखादी वस्तू विकता येईल? विकता येईल. चल आता हे मला विकून दाखव. सरी अंगाला लावायची पावडर आहे. लावली तर एकदम भारी वाटणार तुम्हाला. गरम पण होणार नाही, काय होणार नाही. गरम होणार नाही म्हणजे काय होणार? त्यांनी काय त्यात बर्फ आहे? तुम्हाला कविता रिसाइट करायची आहे. बाबा ब्लॅक शीप. बाबा ब्लॅक सीक हाऊ एनी वुल. येस, बरोबर बरोबर. खूप छान करतोय, खूप छान करतोय. यस सर 3 bags फुल. येस, व्हेरी गुड. खूप 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 चांगला बोलला. मी हॅपी आहे. या पोएट्रीसाठी मी त्याला 100 वेळे शिकवले. लेजिट 100 वेळे. वन मास्टर फॉर माय लिटल बॉय. तो गलीत कुठल्या तरी राहायचा एक छोटा मुलगा तिथं. अरे वा, व्हेरी नाईस. चाललंय की आता काय पोटा पाण्याचं. त्याला सोडून दिले आता त्याच्यात अंगा उडणार ते आता. विजय ये करके दे. यार कशी झाली असेल तुझी डिस्चार्ज. डिझाईन केला मी असेंडिंग टू डिसेंडिंग ऑर्डर. परफेक्ट परफेक्ट. आणि आतमध्ये चीज पण आहे. सो इफ यू टेक हाफ तुम्हाला चीजचा टेस्ट पण येणार. ओके, बाय गुरलीन. बाय बाय. गुरलीन लपली आणि जायलाच पाहिजे तिला. बटाट्या वड्याच्या नावावर हे गुरलीन तू ठाण्यात राहतेस. ठाण्यामध्ये इतके उत्तम उत्तम बटाटे वडे मिळतात. हा, आणि हे जे तू बनवलंयस ते बऱ्यापैकी त्याच्यासारखंच बघ. हे काय केलंय तुम्ही? फ्युजन ऑफ कोकम सरबत सोडामध्ये आणि चिया सीड्स टाकले, कारण आम्हाला इन्ग्रेडियंट्स भेटले होते. सोडा टाकायचाच होता. अच्छा, तर हा कंपल्सरी टाकायचाच होता म्हणून टाकला. कंपल्सरी प्यायचंच होतं म्हणून मी प्यायले नाही. पण काय प्यायले नसते. पण ठीक आहे. ओव्हरऑल तुमचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे असं आपण म्हणूया. करेक्ट आहे, करेक्ट. येस, थँक्यू सो मच. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आपल्या गावरान दुरुस्त हा प्रवास अगदी मजेशीर सुरू आहे.
जसजसा हा प्रवास पुढे जातोय तसतसे आपले गावरान ब्रोज अडखळत आहेत, टास्क साठी एकमेकांना भिडतायत. मला त्या वस्तू विकताच्या नाही, मला म्हणजे त्याचे इंटरेस्टच नाही बा. अरे इंटरेस्ट नाही मग नोकरी, आमच्याकडे हाच जॉब आहे मार्केटिंगचा. Recite I am teapot with action. मी छोटासा आहे. मी छोटासा आहे. नाही, इंग्लिश मध्ये बोलायचं ना बेटा. सर मला इंग्लिश बोलता येत नाही. मळ्याला या मळेवाली भेटलीच नाही, अगराने माझ्या मळ्यामंदी घुसशील काय. एरिया मेरा दगडूचा नाव, खरीदारी नक्यावरी धून बजी जाय रे. तर हा आहे आपल्या गावरान ब्रोसचा मुंबई मॅन्शन मधला सिटी सुंदरीन सोबतचा अविस्मरणीय प्रवास, जो पुढेही असाच सुरू राहणार आहे. त्यामुळे तुम्ही पाहायला विसरू नका आपला आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चल भावा सिटीत.